धरला बा, धरला. अर लहानपणापासून पुरवलेला प्रत्येक हट्ट मोठेपणी किती महागात पडू शकतो याचं हे एक ज्वलंत उदाहरण आहे. या घटनेबद्दल तुम्हाला माहितीच आहे की मिळालेल्या माहितीनुसार त्या मुलाला आयफोन हवा होता आणि तो हट्ट पूर्ण न झाल्यामुळे किंवा त्या आयफोनच्या EMIचा काहीतरी इश्यू झाल्यामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं ऐकण्यात आलेलं आहे. आता प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपल्या मुलांचे हट्ट पुरवावेत. कोणाला नाही वाटणार ना? आपल्या मुलाला जे काही चांगले देता येईल ते देण्याचा प्रत्येक पालक आपल्या परीने प्रयत्न करत असतो. पण इथेच एक गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. लहानपणापासून मुलाने प्रत्येक गोष्ट मागितली आणि आपण प्रत्येक वेळी हो म्हणालो किंवा देत राहिलो, तर हळू-हळू त्याला प्रत्येक मागणी पूर्ण झालीच पाहिजे अशी सवय लागू शकते. तशीच मेंटॅलिटीच होते आणि मग मोठं झाल्यावर एखाद्या गोष्टीला तुम्ही अचानकपणे नाही म्हणालात, तर त्याची प्रतिक्रिया खूप टोकाची होऊ शकते. हा चाइल्ड सायकॉलॉजीचा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणून हट्ट पुरवूच नका असं म्हणत नाहीये मी, पण प्रत्येक हट्ट पुरवायचा का याच्यावर विचार करायला हवा. माझं साधं म्हणणं आहे, समजा मुलाने 10 हट्ट केले, तर त्यातले 5 पुरवा आणि 5 जाणीवपूर्वक पुरवू नका. त्याला नाही म्हणायची सवय लागू द्या. आवडणारी आणि हवी असणारी प्रत्येक गोष्ट मिळेलच असं नाहीये. हे आयुष्यातलं सत्य त्यांना लहानपणापासूनच समजू द्या. मग जेंटल पेरेंटिंग करा, पण त्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. ज्या मुलांना प्रेम द्या, समजून घ्या, त्यांच्याशी संवाद साधा, पण त्याचबरोबर बाउंडरीज आणि लिमिटेशन देखील शिकवा. विशेषतः टेक्नॉलॉजी आणि महागड्या वस्तूंबाबत मुलांच्या प्रत्येक मागणीला लगेच होकार देणं टाळा. मला हवं आहे आणि मला ते मिळायलाच हवं यातला फरक मुलांना लहानपणापासून समजू द्या. ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत त्यांना हा व्हिडिओ आठवणीने पाठवा. तुमच्या एका शेअरमुळे कदाचित एखाद्या पालकाला योग्य वेळी योग्य ती गोष्ट समजेल.